डॉक्टर कोणते राजा रामपूर गुलाबराव पाटील आनंद गुमरे देवकर मामा सुभाजी मस्के आणखी कोण असतील मराठे कल्याण हेमलताताई पावसे नगरसेविका आपणास विनंती आहे संजय गुमरे दोघांचे पुत्र आपणास विनंती आहे आमचं महिला मंडळ प्रशांत काळे प्रजनन करीत आहेत प्रजापिता प्रमुख सुंदरताई गायकवाड यांना विनंती करतो आपण श्रीफळ वाढवायचं आहे आणि पुढीला यानंतर निलेश शिंदे यांना विनंती करतो या ठिकाणी त्यांना विनंती आपण फोटो वाढवण्यासाठी
वर्षाचा आपला नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आणि काल जे एक हे झालं आपलं संभाजीराजांचं ते दुःख पण होतं आणि आज नवीन वर्षाची खुशी पण आहे. म्हणून सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्षाच्या आजच्या दिवशी कल्याणपूर्वमधील सर्व रहिवाशांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असे परमेश्वर चरणी प्रार्थना. आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्षाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. आज कल्याणपूरमध्ये सणावादाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात रॅली निघालेली आहे. सर्व शाळेचे विद्यार्थी, सर्व मराठी बांधव, हिंदू बांधव यांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी घेतलेला आहे. मी सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
हिंदू मराठी नवीन वर्षानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कल्याण पूर्व यांच्या वतीने आज चैत्र गुढीपाडवानिमित्त मराठी नूतन वर्षानिमित्त भव्य रॅली निघालेली आहे। रॅलीला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे। रॅलीचे अध्यक्ष माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड, स्वागताध्यक्ष माननीय सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आजच्या या शोभायात्रेला हिंदूप्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। जवळपास 7 शाळा, 30 मंडळं आणि धर्मदाय संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। उत्कृष्ट असा प्रतिसाद आजच्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या शोभायात्रेला मिळालेला आहे। धन्यवाद। हिंदू मराठी नवीन वर्षानिमित्त म्हणजेच चैत्र गुढीपाडवा शुभारंभ आज नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे कल्याण पूर्वेत माननीय आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हे गुढीपाडव्याची शुभेच्छा रॅली निघाली आहे। त्याकरिता गुढीपाडव्यानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा।
आजच्या नववर्ष स्वागत यात्रेत आमच्या सम्राट शेफ विद्यालयाचा सहभाग असून आज मोठ्या उत्साहाने नववर्ष स्वागत यात्रा साजरा केली जात आहे। खरं तर आपल्या मराठी 12 महिन्यांचा विचार केला तर चैत्र वैशाख या महिन्यांना सुरुवात होते आणि मराठी नववर्ष स्वागत यात्रेला मोठ्या उत्साहाने साजरी करायला हरकत नाही। परंतु हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ही संकल्पना जी आहे, कारण आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, शाळेत सर्व जाती धर्माचे लोक राहतात। मला असं वाटतं की नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करायला पाहिजे। खरं तर आज आमच्या शाळेने देखील आज आपण पाहतोय की भारतात अन्याय, भ्रष्टाचार, अत्याचार मोठ्या प्रमाणावर होते, माणुसकी जपली जात नाही। म्हणून आजच्या दिवशी माणुसकी जपून सकारात्मक विचाराची गुढी निर्माण करायला पाहिजे, हा आपण आजच्या दिवशी चांगला संदेश आपल्या नागरिकांना देतो। ज्या महिला खाली उभा आहेत कृपया, ज्या महिला कार्यकर्ते उभा आहेत कृपया सर्व महिलांनी बोलायचे। एक मिनिट पटोळे साहेब अध्यक्ष योगेश सावंत, दर्शनजी पाटील साहेबांनी उपस्थित आपले या ठिकाणी आपसे महाराज चांगलं संचलन महाराजांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर सुरुवातीला अल्पपराची सोय केलेली आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश गुराडे साहेब, नागेश गुराडे साहेब आपण आहे। या ठिकाणी आमचे सर्वात वाटप आहेत का? दुसरं घ्या आपण सर्व पत्रकारांचा, ज्येष्ठ पत्रकार या नात्याने, प्रतिनिधी या नात्याने आपण देवगडचे गोळकर यांचा सन्मान, आनंदी गायकवाड आणि सर्व पत्रकार अगदी फोनवर न विचारून प्रत्यक्ष भेटून बातमीचं कव्हरेज करत असतात। दिवाकरजी गोळकर साहेब आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात। आता या सर्व पत्रकार बंधूंचं आपले माजी नगरसेवक जय श्रीराम, जय श्रीराम। आज इथे आपण हिंदू नववर्षाची जी शोभायात्रा काढली त्यामध्ये जे आपले शाळेने भाग घेतला, संस्थांनी भाग घेतला आणि जे स्वतःहून या आपल्या रॅलीमध्ये जे शोभायात्रेमध्ये सहभागी झाले त्यांचे खरंच मी मनपूर्वक आभार मानतो। कारण हा नववर्ष सगळ्यांचाच आहे, हिंदू समाजाचा नाही, सगळे जाती धर्माचा आज आपण इथे नववर्ष हा साजरा करतो आणि आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा मला होती। आणि आज या यात्रेमध्ये जे सर्व शोभायात्रेमध्ये जे सर्व सहभागी झाले त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थ्यांना आमदार महोदयाच्या वतीनं आम्ही आज सुंदर असा एक अल्बम बनवत असतो आणि त्या अल्बममध्ये आम्हाला फोटो घ्यायची इच्छा आहे। पवार महाराज आपला सर्व ग्रुप बोलवावा, आम्ही तुमचा असे काय खाली काय उभा करा असे आता आले तसे विद्यालय रामकृष्ण विद्यालय पवार महाराज आणि सांगळे महाराजांना विनंती करतो आपण आमच्या वतीनं संस्थेच्या वतीनं प्रथम पारितोषिक सहभागी शाळा प्रथम पारितोषिक द्यायचं आहे। सर्वांना मान्यवरांना विनंती करतो आणि प्रथम पारितोषिक जात आहे सम्राट अशोक विद्या मंदिर माध्यमिक शाळा कल्याण पूर्व। सहभागी शाळा प्रथम पारितोषिक
सम्राट आग्रो विद्यामंदिर माध्यमिक शाळा कल्याणपूर्व मी शाळेच्या प्रतिनिधींना त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संजय सेन गायकवाड गौरविनायक कन्स्ट्रक्शन यांच्याकडून समोरच्या सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक आणि सर्टिफिकेट सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट. सुवर्णा जाधव कोळसेवाडी विभाग कोळसेवाडी पोलीस गौरविनायक कन्स्ट्रक्शन यांच्यातर्फे अल्पोपहाराची सोय केली आहे. गौरविनायक कन्स्ट्रक्शनचे कोण प्रतिनिधी असतील त्यांना विनंती. आपण चव्हाण कोण आनंदा चव्हाण गौरविनायक कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर आनंदा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. रामनवमी निमित्त आणि जय मल्हार भजनी मंडळाच्या तर्फे सहकार्यासंबंधी कलाकारांनी रात्रभर न झोपता पूर्ण मेकअप करून ह्या आजची मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे. त्याबद्दल समितीच्या वतीनं माननीय आपले माजी आमदार गणपतसिंह गायकवाड तसेच आमच्या विद्यमान आमदार महोदया सुलभाताई गायकवाड यांच्यातर्फे चुकून कुणाचा सत्कार करायचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांचा सन्मान करायचा असेल राहिला असेल त्यांनी माझ्याकडे इथं व्यासपीठावरती यायचं आहे. आणि आजचा कार्यक्रम संपला बक्षीस वितरणाचा हे जाहीर करतो. पुढच्या वर्षी भेटूया. या ठिकाणी सर्वांना आमदार महोदयाकडून सुलभाताईंच्याकडून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा करण्यासाठी विनंती करतो. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने गेली अनेक वर्ष कल्याणपूर्वमध्ये ही स्वागत यात्रा आपल्या हिंदुत्वाची आणि मराठीपणाची ओळख देणारी स्वागत यात्रा होत असते. आपण सर्वजण या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होत असता. विविध संस्था सामाजिक मंडळं सांस्कृतिक मंडळं विविध पक्षाचे आणि सर्वच मंडळी नागरिक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतात. खरं तर मागच्या वर्षीपासून ही स्वागत यात्रा सन्माननीय विद्यमान आमदार सौ सुलभाताई गणपतसिंह गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निघतात आणि एक श्री शक्ती या मोठ्या स्वरूपाने या स्वागत यात्रेमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि हे नेतृत्वाचाच गुण आहे की जेव्हापासून सौ सुलभाताई गायकवाड यांनी या नेतृत्वाची कमान स्वीकारली त्यापासून या सर्व आपल्या मंडळींचा याला सहभाग लाभत आहे. आपण पाहत असाल की आज आपल्या स्वागत यात्रेचं एक टोक ज्यावेळी जुनी जनता बँक इकडे होतं त्यावेळी शेवटचं टोक हे जुनं गणपती मंदिर त्या ठिकाणी होतं. आणि आपण सर्वांनी खूप मेहनत घेऊन विशेषतः विष्णुशेठ जाधव हे खूप मेहनत घेत असतात आणि आपण सर्वजण पत्रकार मंडळी जे आपले ते विविध माध्यमातून प्रसिद्धी देत असतात. आपले प्रशासन कारण का खरं तर प्रशासनावरती खूप मोठा ताण आहे सध्या. आणि एक ह्या वर्षीचं असं वैशिष्ट्य आहे की आपलं हिंदू नववर्ष आणि मुस्लिम बांधवांचं नववर्ष एक दिवसाने सुरू होत आहे आणि एक चांगला पायंडा या निमित्ताने पडणार आहे. आणि प्रशासनाने त्याची योग्य काळजी घेतली. आज सकाळपासून आपले न्यायाधीश साहेब या ठिकाणी मला वाटतं 7:30-7 वाजल्यापासून आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला होते. ACP साहेब स्वतः उपस्थित आहेत. तिसगाव ग्रामस्थ मंडळी ज्यांनी हे संपूर्ण आपल्याला व्यवस्था करून देतात दरवर्षी त्या तिसगाव ग्रामस्थ मंडळींचं सुद्धा आपलं खूप सहकार्य आपल्याला लागतं. आणि ही स्वागत यात्रेमध्ये आपण सर्वजण असंच उत्तर सहभागी होत राहाल आणि स्वागत यात्रा कल्याणमध्ये नव्हे ठाण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी होईल अशी तिसऱ्याची प्रार्थना करतो. व सन्माननीय माझे आमदार गणपतसिंह गायकवाड यांच्या वतीने आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुणाचं स्वागत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर कृपया समितीच्या वतीने आम्ही समजतो आहोत. आम्ही नक्कीच याची पुढच्या वर्षी काळजी घेऊ. तरी मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं या संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते सुरुवातीचं हनुमान सेवा मंडळ हनुमानवाडी मंडळ तिथपासून ते आता तिसाई ग्रामस्थ मंडळापर्यंत सर्वांचं आभार व्यक्त करून आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं सन्माननीय अध्यक्षा स्वागत अध्यक्षा आमदार सौ सुलभाताई गणपतसिंह गायकवाड यांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. मी विष्णू पाठक गुरुजी कल्याणपूर्व तिसगाव नाक्यावरती माझं ऑफिस आहे. श्री साई श्रद्धा धार्मिक विधी केंद्र
सर्व धार्मिक विधी आम्ही करत असतो. कल्याणपूर्वेची परंपरा आहे की दर वर्षाप्रमाणे स्वागत यात्रा खूप उत्साहाने खूप हौशीने होत असते. हिंदू संस्कृती सनातन धर्म हा टिकून राहावा म्हणून आम्ही एकत्र येऊन सर्व पक्षीय, सर्व बंधुबांधव, सर्वच वारकरी सांप्रदायिक आणि सर्व एकत्र येऊन आम्ही हे दरवर्षीप्रमाणे आम्ही हे स्वागत यात्रा प्रारंभ करून आणि स्वागत यात्रेचा समारोप आम्ही तिसाई मंदिरामध्ये करत असतो. आणि दर वर्षापूर्वी अखंड असं सुरू असावं हीच आपल्या तिसाई चरणी तसेच आपल्या श्रीराम प्रभू चरणी प्रार्थना. मराठी शाळेमध्ये चैत्र वैशाख असे मराठी वर्ष म्हणून संबोधलं जातं आणि आपली हिंदू नववर्ष साजरा हे हिंदू वर्ष, हा फरक काय? बघा, चैत्र म्हणजे कसं की आपलं इंग्लिशप्रमाणे 31 डिसेंबर ह्या दिवशी आपण 31 डिसेंबर आहे त्या दिवशी आपला इंग्रजीप्रमाणे आपण करत असतो. आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र पाडवा आपण त्या दिवशीपासून आपण नवीन वर्ष आपण साजरा करत असतो.